नेहमी परिवारवाद म्हणणाऱ्या भाजपात परिवारवाद भाजपा स्वतः परिवारवादात अडकली आहे, नाना पटोले यांचा आरोप आहे। त्यामुळे परिवर्तनाची लाट पाहायला मिळेल असा पटोले विश्वास व्यक्त करतायत। भाजप असा हे पक्ष की दुसरा आरोप लावायचं, त्यांना हे माहीत नाही की एक बोट आपण दुसऱ्याकडे केले तर 4 बोटं आपल्याकडे आहे। आणि म्हणून मी जी नीतिमत्तेचं जी भाजप आपली भूमिका मांडते, ती नीतिमत्तेमध्ये आता भाजप राहिलेली नाही। भाजप एनकेन प्रकारे सत्ता आणि सत्तेतून भ्रष्टाचार आणि सर्वसामान्य लोकांच्या अधिकाराला चिरडण्याचं काम, सत्तेच्या भरोशा करण्याचं काम भाजप करते आहे आणि हे आता लोकांना कळलेलं आहे। आणि म्हणून लोकांना पर्याय एकच आहे की काँग्रेसच एक पर्याय आहे की जो लोकशाहीला घेऊन आणि लोकांचा सन्मान ठेवून विकासाला साथ देणारा पक्ष काँग्रेस आहे। आणि त्यामुळे एक परिवर्तनाची लाट आपल्याला पाहायला मिळते। बीजेपीने मला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे, त्याच्यामुळे मला सेंद्रोबा साकोलीसाठी काम करायची इच्छा। आणि जर लोकांनी मला प्रचंड बहुमताने निवडून दिलं तर मी नक्कीच काम करेन आणि आरोग्य शिबिरे, स्वच्छ पाण्याची सोय आणि वाचनालये ह्या सर्व गोष्टीचा मी प्रयत्न करेन। नगराध्यक्षाची उमेदवार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून अजित पवार गट। आणि मी आता प्रचार करत आहे, तर मला लोकांमध्ये जात आहे मी, तर त्यांच्या समस्या मी जाणून घेत आहे। आणि लोकांच्या समस्या आहेत, काही लोकांना घराची व्यवस्था म्हणजे आजपर्यंत घरकुल मिळालेलं नाही आहे, रस्त्याची व्यवस्था आहे, नाल्यांवर झाकणं नाही आहेत, नाल्यांच्या समस्या आहेत, पाण्याची समस्या आहे, पिण्याच्या पाण्याच्या सोयी नाही आहेत लोकांना। तर मी जर नगराध्यक्ष मला जर लोकांनी निवडून दिलं तर मी नक्कीच ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन आणि आपले कार्य करत राहीन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।